शेतकरी मित्रांनो, वार आहे शनिवार, तारीख आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो, आपण जर हा समुद्र किनारपट्टा जर बघितला, तर 15 ऑगस्टला या भागांमध्ये म्हणजे रिमझिम पाऊस हा होणार आहे. सावंतवाडी, पणजी, त्याचबरोबर कणकवली, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा, त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, खेड, दाभोळ, दापोली, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, वाई, भोर, लवसा, त्याचबरोबर माणगाव, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, लोणावळा, कर्जत, कोळगाव, बदलापूर, शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, वडा, पेठ, वापी, वलसाड, बोईसर, वसई, विरार हा संपूर्ण परिसर जर बघितला, हा समुद्र किनारपट्ट्याचा, तर या भागांमध्ये म्हणजे रिमझिम पावसापासून या परिसरात सुरुवात होणार आहे पावसाला, शनिवारी 15 ऑगस्टला. त्याचबरोबर आपण जर दिंडोरी, नाशिक हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला कुठलाही बदल होताना दिसत नाहीये. निफाड, सिन्नर, कोपरगाव, येवला, मनमाड, सटाणा, नामपूर, मालेगाव, पिंपळनेर, साक्री, नंदुरबार हा जरी परिसर बघितला, तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर धुळे, अंबळनेर, शिरपूर, मालेगाव, चापडा, त्याचबरोबर जळगाव, चाळीसगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस नाही. जळगावमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर बोदवड, बुऱ्हाणपूर अ, या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. चिखली, खामगाव, अकोला, त्याचबरोबर अकोट, अचलपूर, त्याचबरोबर आपण जर बेतूल, अमरावती, अरवी, यवतमाळ, वर्धा, त्याचबरोबर नागपूर, रामटेक हा परिसर बघितला. तुमसर, गोंदिया, भंडारा, साकोली, ब्रह्मपुरी, देवरी, त्याचबरोबर कापसी या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. चिमूर, चंद्रपूर, त्याचबरोबर चामोशी, गडचिरोली, वरारा, हिंगणघाट, वर्धा, पांढरकवडा, आदिलाबाद, यवतमाळ, अरणी, त्याचबरोबर पुसद, अंजनी, उमरखेड, त्याचबरोबर हिमायतनगर, आदिलाबाद या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर वाशिम, मालेगाव, परतूर, अकोला, खामगाव, नांदुरा, त्याचबरोबर चिखली, बुलढाणा, मलकापूर, बोदवड, जामनेर, शेवगाव, भोकरदन, पाचोरा या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर खाली जर पैठण, अमरापूर, पाथर्डी, शिरूर, कासार हा परिसर बघितला, तर या भागात देखील संध्याकाळी 7च्या दरम्यान शनिवारी 15 ऑगस्टला संध्याकाळी 7च्या आसपास पाथर्डी, शिरूर, कासार, कडा, त्याचबरोबर अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड, कर्जत, कात्रज, करमाळा, परांडा, बार्शी, भूम, कळंब, केज, वडवणी, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, अहमदपूर, त्याचबरोबर उदगीर, त्याचबरोबर आपण जर निलंगा, त्याचबरोबर लातूर, औसा, लोहारा, नलदुर्ग, उमरगा, अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, वैराग, सोलापूर, मोहोळ, कुर्डुवाडी, परांडा, इंदापूर, अकलूज, कात्रज, बारामती, दौंड, केडगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात काही प्रमाणात पाऊस होणार आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण रिमझिम पावसापासून या परिसरात पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर बारामती, अकलूज, इंदापूर हा परिसर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आपण जर पंढरपूर परिसर जर बघितला शनिवारी 15 ऑगस्टला, तर पंढरपूर परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. सांगोला, जत, त्याचबरोबर अंजनी या भागात देखील ढगाळ वातावरण आहे. अक्कलकोटमध्ये झाला तर थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. शनिवारी 15 ऑगस्टला हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सांगली परिसर बघितला, सांगली, तासगाव, अंजनी, तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही शनिवारी 15 ऑगस्टला. ईश्वरपूर, त्याचबरोबर कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, त्याचबरोबर घरगोटी, बेलगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर बेलगावमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. बाकीचा परिसर जर बघितला, तर आपल्याला या परिसरामध्ये म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण संपूर्ण म्हणजे शनिवारी 15 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज जर दिवसभर बघितला, तर जास्त काही आपल्याला पाऊस दिसत नाही. दौंड, बारामतीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. जास्त पाऊस नाहीये. शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये पेरणी देखील झालेली असेल आणि पावसाची सर्व शेतकरी
आतुरतेने वाट पाहत आहे. पण काही भागांमध्ये, तुरळक भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. सविस्तर माहिती बघितल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.